चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणाला जोडणारा पूल आता पाण्याखाली गेला आहे आणि त्याच्यामुळे महत्त्वाचा जो मार्ग आहे, राष्ट्रीय महामार्ग तेलंगणाला जोडणारा, हा बंद पडला आहे. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी दिसून येत आहे. वर्धा नदीला पूर आल्यामुळे कुठेतरी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे जो मुख्य मार्ग आहे तेलंगणाला जोडणारा, तो कुठेतरी बंद झाला आहे आणि त्याच्यामुळे आता पोलीस प्रशासन या ठिकाणी कोणतेही वाहने या ठिकाणी जाऊ नये त्याची दक्षता घेत आहे. त्या ठिकाणी कोणाला जाऊ देत नाही आहे, कारण की हा मुख्य मार्ग आहे, त्याच्यामुळे वर्दळ मोठ्या प्रमाणात असते आणि आता हा महामार्ग बंद झाल्यामुळे वाहनाच्या मोठ्या रांगा लागून असल्याचे चित्र दिसून येत आहेत. 3-3 किलोमीटर मोठ्या रांगा या ठिकाणी वाहनाच्या दिसून येत आहे. अनेक जे वाहनधारक आहे या ठिकाणी थांबून आहे, पाणी कधी उतरणार हे वाट बघत आहे. परंतु वर्धा नदीला ज्या प्रकारे प्रवाह दिसून येत आहे आणि जो बॅक वॉटर आहे तो मारला जात आहे, त्याच्यामुळे कुठेतरी मोठी अडचण या वाहनधारकांना होताना दिसून येत आहे आणि अशाच प्रकारे परिस्थिती काही तास अजून राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निलेश दहाट, TV9 मराठी, राजुरा, चंद्रपुर। मैं रात के 10 बजे आया था, तब से खड़ा हूँ यहाँ। नागपुर से आया था, यहाँ 10 बजे रात से खड़ा हूँ। खुलने की कोई उम्मीद नहीं है। मुझे विशाखापट्टनम जाना है। कहाँ जाना है आपको? विशाखापट्टनम। ना तो खाना है ना तो चाय है। ना खाना है ना यहाँ पानी है। मैं नागपुर से आ रहा हूँ, अभी विशाखापट्टनम जा रहा हूँ। अभी कल रात 10 बजे से यहाँ जाम लगा है। मैं इधर खड़ा हूँ, ना तो खाने का खाना है ना पीने को पानी है, कोई सुविधा ही नहीं है। बाकी उम्मीद नहीं है कब तक मैं निकलेगा यहाँ। सध्या 2-3 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोरदार पाऊस चालू असल्यामुळे नदी नाल्यांना पाऊस येत आहे आणि नदी नाले तुडुंब वाहत आहेत. त्यामुळे जे रस्ते आहेत, साधारण आपला हा महाराष्ट्र ते तेलंगणा जोडणारा हा रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये वर्धा नदीचं पात्र आहे. वर्धा नदीमध्ये भरपूर पूर आल्याने रस्त्यावरती पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. काल संध्याकाळपासून रस्ता बंद असल्याने वाहनं थांबून आहेत. त्यामुळे लोकांना आम्ही आवाहन करत आहोत की रस्त्यावरती पाणी आलेले असल्यामुळे कोणीही डेअरिंग करून वाहने रस्त्यावरती किंवा पाण्यामध्ये घालून नाही आहेत. हेच आमचं लोकांना आव्हान आहे. आमचा बंदोबस्त लागलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।